विठू नामाचा गजर करत देहू आणि आळंदीतून निघाली तुकोबारायांची आणि माऊलींची पालखी आज पुण्यनगरीत मुक्कामी असणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात पुण्यनगरीत त्या दोन्ही पालख्यांचं आगमन होणार आहे। आपण संचेती हॉस्पिटल पासला हा सगळा जो आहे ते वातावरण पाहते, अगदी भक्तिमय वातावरण झालेलं पाहायला मिळते। विठू नामाचा गजर करत जे वारकरी विठुरायाच्या भेटीला पंढरीकडे निघालेले आहेत ते सगळे वारकरी आता पुण्यनगरीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। एफसी रोडची ही सगळी दृश्य बघतायत। पालखी जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी असेल किंवा माऊली महाराजांची पालखी असेल, ह्या अवघ्या थोड्या वेळात पुण्यनगरीत दाखल होते। पण तत्पूर्वी ज्या पालखीसोबतच्या दिंड्या आहेत की किंवा जे लाखो वारकरी पालखीच्या पुढे चालत असतात ते सगळे वारकरी आता जे आहेत ते या पुण्यनगरीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आज आणि उद्या असा 2 दिवस निवडुंगा विठोबा आणि पालखी विठोबा मंदिरात दोन्ही पालख्यांचा मुक्काम असतो आणि या 2 दिवसात पुण्यनगरी ही या सगळ्या वारकऱ्यांनी सजलेली गजबजलेली पाहायला मिळतात। हरिनामाचा गजर करत विठुरायाची अभंग गात या दोन्ही पालख्या अगदी थोड्या वेळात जे आहेत ते पुण्यनगरीत दाखल होतील आणि संगमवाडीमध्ये जिथे या दोन्ही पालख्यांचा संगम होतं तिथं एक मानाची आरती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। ती मानाची आरती पार पडल्यानंतर दोन्ही ज्या पालख्या आहेत त्या आपल्या जिथं पालखीचा मुक्काम आहे निवडुंगा विठोबा आणि पालखी विठोबा या दोन्ही मंदिरात असतात। पण ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। खरं तर ज्या रस्त्याने पालख्या पुण्यात दाखल होतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांची पालखी तिथली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। तयारी आता सुरू झालेली पाहायला मिळते। प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त या सगळ्या पालखी मार्गावर लावण्यात आलेला आहे। 5,500च्या वर अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या पालखी सोहळ्यानिमित्त 2 दिवसात पुण्यात तैनात असणार आहेत आणि ही दृश्य विहंगम दृश्य बघतात। एफसी कॉलेज रोडवरती वारकरी टाळ मृदुंग वाजवत विठू नामाचा गजर करत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या थोड्या वेळात जिथे या दोन्ही पालखीचा संगम होतो, जिथे पुणे महानगरपालिकेकडून मानाची आरती माऊलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीची होते, तिथं या दोन्ही पालखी येतील आणि आज आणि उद्या या दोन्ही पालख्या पुण्यनगरीत मुक्कामी असणार आहेत। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।